आपण इथे बोलणार आहे MPSC स्किल टेस्ट की जी आता 1 तारखेपासून 13 तारखेपर्यंत होणार आहे. त्यामध्ये आपण टाईम युटिलाइज कसा करावा याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. तर मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग यांच्यासाठी 32 मिनिट दिलेली आहेत. तर आपण स्पेशल फोकस कशावर करणार आहोत? एक आहे कीबोर्ड टेस्ट, एक आहे मॉक टेस्ट आणि एक आहे मेन टेस्ट, म्हणजे त्यामध्ये आपल्याला मराठी किंवा इंग्लिश ऑप्शन असतील. तर आपण सर्वात पहिले बोलणार आहेत कीबोर्ड टेस्टबद्दल. यामध्ये आपल्याला 5 मिनिट दिलेले असतात. तर या 5 मिनिटामध्ये आपण काय करायला पाहिजेत याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. या 5 मिनिटामध्ये आपल्याला जो मेन पॅसेज दिलेला असतो त्यांनी 5 मिनिटाचा, तर त्यामध्ये आपण 1 मिनिट पॅसेज मारावा व नंतर ABCD काउंट करून सर्व की चालू आहेत का हे बघावे व नंतर 1 2 3 4 हे पण आकडे चालू आहेत का बघावे. या 5 मिनिटामध्ये आपल्याला कीबोर्ड चेंज करून देऊ शकतात ते, त्यासाठी त्यांनी इथे 5 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे. व त्यानंतर या 5 मिनिट हे 10 मिनिटं खूप महत्त्वाचे आहे, कारण की या 10 मिनिटातच आपल्याला कीबोर्ड चेंज करून देऊ शकतात. नाहीतर या जर 10 मिनिटामध्ये जर तुम्ही त्यांना म्हटलं नाही आम्हाला कीबोर्डमध्ये प्रॉब्लेम आहे, तर ते चेंज करून देतील, परंतु नंतर देणार नाहीत. नंतर आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्टमध्ये तुम्ही आरामशीर मारण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्ही इंग्लिशसाठी 1700-1800 कीस्ट्रोक झाले तरी चालतील आणि मराठीसाठी 1200-1300 झाले तरी चालतील. आणि नंतर जर तुम्ही मॉक टेस्टमध्ये जर जोराने पॅसेज मारसाल तर त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या मेन टेस्टवर होऊ शकतो. म्हणून आपण सर्वप्रथम ही टेस्ट आरामशीर द्यावी व कॉन्फिडन्स बिल्ड करावा व नंतरच आपण पूर्ण ताकदीने मेन टेस्ट देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.